सबंध राज्याला लागलेली मोठी कीड म्हणजे कॅफे. प्रत्येक शहरात कॅफे बारचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाहेर गाड्यांवर किंवा हॉटेलमध्ये चहा कॉफी पिण्याची मजा काही औरच असते. तरीही कॉफी पिण्यासाठी एअर कंडिशन बंदिस्त केबिनची सोय कशासाठी हा प्रश्न पडतो. पण कॉफी बारच्या आडून अनेक गैरप्रकार चालत असल्याचे लक्षात आल्याने आता त्यांच्यावर कारवाई होईल असे वाटत होते. पण अर्थपूर्ण सहकार्याने राज्यातील प्रत्येक शहरात कॅफेची संख्या मात्र वाढतच आहे. अगदी जिथे मार्केट नसेल, फारशी वर्दळ नसेल अशा ठिकाणीही रंगारंग चकाचक बंदिस्त कॅफे होताना दिसत आहेत. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. राज्यातील अनेक शहरांमधील कॅफे बारमध्ये अनेक गैरप्रकार झाले, तरीही हे कॅफे बिनधास्तपणे सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. सांगलीतील एका कॅफे बारमध्ये एका युवतीस शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार हँग ऑन कॅफेमध्ये घडला होता. तेव्हा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या कॅफेसह अन्य कॅफेंची तोडफोड केली होती. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शहरातील कॅफेंमधील कंपार्टमेंट तोडून टाकली. तसेच कॅफेसाठी पारदर्शक अशी नियमावलीही बनवली. परंतु त्यानंतरही शहरातील अनेक कॅफेमध्ये अश्लील चाळ्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा सांगलीत घडलेल्या घटनेमुळे उघडकीस आले आहे. सांगलीतील विश्रामबाग परिसरातील अल्दर चौकातील बिलेनियन कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील चित्रफित बनवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पुन्हा नकार दिल्यानंतर चित्रफित व्हायरल केली. त्यामुळे पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात समर्थ अनिल देवकळे, रविवार पेठ, माधवनगर याच्या विरुद्ध फिर्याद दिली आणि परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. शहरातील या पीडितेबरोबर समर्थ यांनी सुरुवातीला ओळख वाढवली. जानेवारी 2026मध्ये त्याने या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलावले. कॅफेमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडितेशी लगट केली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरणही केले. हा प्रकार कोणाला सांगितलाच तर चित्रफित व्हायरल करेन अशी धमकी दिली. बलात्कारानंतर त्याने पीडितेला पुन्हा भेटायला बोलावले, परंतु तिने नकार दिल्यानंतर त्याने तिची चित्रफित व्हायरल केली. हा प्रकार समजताच पीडितेने आईला सांगितले. आईने तिला घेऊन विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कॅफे ही एक फॅशनच झालेली पाहायला मिळत आहे. कॅफेच्या संदर्भात पोलिसांनी एक नियमावलीही बनवली होती, परंतु कॅफे चालक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. मुळात कॉलेजला येणारे तरुण तरुणी एकमेकांना भेटण्याचे निमित्त करत या कॅफेमध्ये तासनतास बसतात. त्याचे चार्जेस आकारले जातात. त्यापासून प्रचंड नफा मिळवला जातो. त्यानंतर त्यांना केबिन उपलब्ध करून दिली जात होती. त्या केबिनचे दरही वेगळे असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी कॅफेमध्ये बंदिस्त अशी बेडची सोयही करून देण्यात येत होती. त्यामुळे कॅफेमध्ये सर्रासपणे गैरप्रकार चालत होते. तरुण पिढी बर्बाद होण्याचे हे एक हक्काचे ठिकाण बनले होते. अनेक ठिकाणी पोलिसांना हाताशी धरूनच हे कॅफे चालवले जात असल्याचे समजते. फक्त कॉफी पिण्यासाठी एअर कंडिशन केबिनची सोय खरंच गरजेची आहे का, हाही खरा प्रश्न पडतो. आपला मुलगा मुलगी कुठे जाते याकडे लक्ष द्यायला पालकांना अजिबात वेळ नाही आणि याचाच गैरफायदा घेत मुलं आणि मुली या कॅफेंमध्ये भेटत असल्याचे सर्रासपणे पाहायला मिळते. महाराष्ट्र शासनाने या कॅफेसाठी वेगळी नियमावली बनवली आहे का, हा खरा प्रश्न पडतो. अनेक कॅफेंमध्ये CCTV आहेत का आणि ते सुरू आहेत का याची तपासणी होणे गरजेचे आहे. पारदर्शक केबिन बनवणेही आवश्यक बनले आहे, परंतु हा नियम कुठलाही कॅफे चालक अंमलात आणताना दिसत नाही. लातूर, बीड, पुणे या ठिकाणी अनेक कॅफेंमध्ये अल्पवयीन मुलींची उपस्थिती हा चिंतेचा विषय बनला आहे. कॅफेमध्ये प्रवेश देताना ओळखपत्र असणे बंधनकारक केले पाहिजे. अनेक वेळेला बलात्काराच्या घटना घडूनही जर हे कॅफे सुरूच राहिले तर मात्र सबंध राज्यातील तरुण तरुणींचे आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. कॅफे हे कॉफी पिण्यापेक्षा एकमेकांना भेटण्यासाठीचे हक्काचे ठिकाण तर बनत नाही ना, हाही खरा प्रश्न पडतो. सांगलीत कॅफेमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर सबंध राज्यभर मोठी खळबळ उडाली असून आता पोलीस या कॅफेंवर काय कारवाई करणार हाच खरा प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.